नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा IBPS पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न असणार आहेत आपल्याला पहा जिल्हा परिषद भरती तसेच आरोग्य विभागासाठी महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन येत आहेत आणि यामध्ये मागील वर्षी विचारण्यात आलेले तांत्रिक प्रश्न देखील आपण घेतलेले आहेत। सोबतच करंट अफेअर्स 2023 चे देखील काही प्रश्न आपण ॲड केलेले आहेत। आपल्याला जर प्रत्येक प्रश्नाची किंवा प्रत्येक व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉइन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध आहे। सोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, रक्ताभिसरणातील बिघाड तपासण्यासाठी कोणत्या समस्थानिकांचा उपयोग केला जातो? मित्रांनो, यातील जे पहिले प्रश्न असणार आहेत 10 प्रश्न हे आपण टोटल तांत्रिक पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला याच पद्धतीचे प्रश्न हे जे आहेत हे नेहमी विचारले जात असतात। आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी, तर सोडियम 24 हे जे आहे पहा सोडियम 24 हे जे आहे हे समस्थानिक वापरले जातात रक्ताभिसरणातील काही बिघाड तपासण्यासाठी। ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, खोकला येणे, थुंकीतून रक्त येणे ही कोणत्या रोगाची लक्षणं आहेत? पहा, आरोग्य विभागात सर्वात जास्त असे प्रश्न विचारले जातात। या ठिकाणी आपल्याला 2 सिम्पटम्स दिलेले आहेत, म्हणजेच 2 हे जे आहेत हे लक्षणं दिलेले आहेत, तर आपल्याला त्यावरून तो रोग ओळखायचा आहे। यामध्ये पहिलं लक्षण काय आहे तर खोकला येणे, आणि दुसरं काय आहे तर थुंकीतून रक्त येणं, आणि ही जी लक्षणं आहेत ही सर्व लक्षणं क्षयरोगाची आहेत। ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल, ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे। या ठिकाणी वाक्प्रचार दिलेला आहे डोळे निवणे, तर आपल्याला याचा अर्थ ओळखायचा आहे। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा, जे TCS आणि IBPS पॅटर्न आहे तो जवळपास मराठीमध्ये सर्वात जास्त अशा प्रश्नाचा उल्लेख करतो, लक्षात ठेवा। त्यामुळे आपल्याला वाक्प्रचार, म्हणी, शब्दालंकार सगळं आपण व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे, त्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। या ठिकाणी काय आहे तर डोळे निवणे याचा अर्थ काय होईल? तर पहा, डोळे निवणे म्हणजे काय, एखादी गोष्ट पाहून आपण तृप्त होणे, म्हणजे त्याला काय ऑप्शन क्रमांक सी पाहून तृप्त होणे, त्याला म्हणतो आपण डोळे निवणे। पर्याय सी आपलं उत्तर होईल। प्रश्न 4 आहे, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी आपल्याला दिनविशेष विचारण्यात आलेला आहे पहा, आणि दिनविशेष काय आहे तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ए, तर 9 डिसेंबर। 9 डिसेंबर हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो। मित्रांनो, अशाच पद्धतीचे जर आपल्याला राष्ट्रीय दिनविशेष आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्याच्या देखील लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते देखील व्हिडिओ जाऊन पाहून घ्या, म्हणजे यातीलच आपल्याला जवळपास 2 ते 3 प्रश्न हे नेहमी परीक्षेला विचारले जातात। प्रश्न क्रमांक 5 आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये महामार्ग क्षेत्रासाठी राखीव परिव्यय किती आहे? या ठिकाणी परिव्यय याचा अर्थ होतो पहा जो खर्च आहे तो किती आहे। त्यामुळे लक्षात ठेवायचे असे देखील काही मराठीत आपल्याला समान असणारे शब्द वापरले जातात, कारण हा जो शब्द आहे परिव्यय हा शब्द जवळपास हिंदीमध्ये सर्वात जास्त यूज केला जातो, तोच या ठिकाणी वापरलेला आहे, तर त्याचा अर्थ होतो पहा खर्च। तर केंद्रीय अर्थसंकल्प जो आहे 2023-2024 चा, यामध्ये महामार्ग क्षेत्रासाठी वाढीव खर्च किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी, तर 70 लाख कोटी। पहा 70 लाख कोटी इतका जो खर्च आहे तो आहे 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महामार्ग क्षेत्रासाठी वाढीव खर्च। ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, माहिती अधिकार कायदा 2005 च्या कोणत्या प्रकरणात माहिती आयोगांचे अधिकार, त्यांची कार्य, याचिका आणि दंड यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे? या ठिकाणी आपल्याला पहा प्रकरण देखील दिलेला आहे आणि आपल्याला ऑप्शनमध्ये या ठिकाणी कलम देखील विचारलेला आहे, तर लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो 2 प्रश्न हे तयार होतील। या ठिकाणी काय विचारलंय, प्रकरण विचारलंय, पण या ठिकाणी कलम आणि प्रकरण हे दोन्ही दिलं आहे। पहा प्रश्न परत एक वेळा ऐका, कारण जो RTI आहे त्यावरती हा प्रश्न आपल्याला विचारला जातो, लक्षात ठेवा। माहिती अधिकार कायदा 2005 च्या कोणत्या प्रकरणात माहिती आयोगांचे अधिकार, त्यांची कार्य, याचिका व दंड यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? प्रकरण 5 कलम 20. पहा, प्रकरण 5 आणि कलम 20 मध्ये सर्वांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, हवेच्या अहवालानुसार सर्वाधिक दूषित 100 शहरामध्ये भारतीय शहरांचा समावेश आहे. पहा, जे हवेचा अहवाल काढला त्यातील सर्वात असणारे 100 जे प्रदूषित आहेत. पहा, 100 प्रदूषित असणारे जे शहर आहेत, तर त्यापैकी 100 पैकी किती शहर हे भारतातील आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई, तर 63. पहा, 100 शहरांपैकी 63 जे शहर आहेत हे फक्त आणि फक्त भारतातील असणारे शहर आहेत की जे हवेसाठी सर्वात दूषित शहरे मानले जातात. ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, कालियारापट्टू हा खेळ कोणत्या राज्यात विकसित झालेला भारतीय मार्शल आर्ट खेळ आहे? या ठिकाणी आपल्याला एका खेळाचा प्रकार दिला आहे आणि हा जो खेळ आहे हा भारतात आपल्या तयार झालेला किंवा एका भारतातील एका राज्यामध्ये तयार झाला आहे. मार्शल आर्टचा एक खेळ आहे, त्याचं नाव काय आहे? कालियारापट्टू. हा खेळ कोणत्या राज्यामध्ये विकसित झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, तर केरळ. लक्षात ठेवा, तर केरळा किंवा केरळ या राज्यामध्ये विकसित झालेला आहे कालियारापट्टू हा मार्शल आर्टचा खेळ. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, मधुमेह हा रोग मानवाच्या कोणत्या अवयवाचे कार्य नीट न झाल्यास होत असतो? पहा, मधुमेह हा जो आजार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे का? कारण आरोग्य विभागाचं ती 2021ला भरती झाली, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. मधुमेह हा जो आजार आहे हा मानवाच्या कोणत्या अवयवाचे कार्य नीट न झाल्यास होत असतो? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर स्वादुपिंड. ऑप्शन क्रमांक 1. ज्यावेळी स्वादुपिंड त्याचं काम व्यवस्थित करत नाही त्यावेळी मधुमेह आजार होत असतो. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, डॅश संविधान दुरुस्तीनुसार लोकसभेच्या सभापतींच्या निवडणूक वादासंबंधीचा निर्णय देण्याचा अधिकार संसदेने कायदा निर्माण करून केलेल्या प्राधिकरणाला देण्यात आलेला आहे. पहा, म्हणजे प्रश्न आहे, कितव्या संविधान घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या सभापतींची जी निवडणूक आहे आणि त्याच्या वादासंबंधी जो काही निर्णय देण्याचा अधिकार आहे तो संसदेने एक कायदा करून निर्माण केलेला आहे. तर तो केलेल्या एका प्राधिकरणाला देण्यात आलेला आहे, पण ती दुरुस्ती कितवी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई, तर 42वी घटना दुरुस्ती आहे आणि त्यानुसार लोकसभेच्या सभापतींच्या निवडणूक वादासंबंधीचा निर्णय देण्यासाठी संसदेने एक नवीन कायदा निर्माण करून त्या प्राधिकरणाला देण्यात आला आहे. पर्याय ई आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण पूर्ण करायचे आहे. या ठिकाणी म्हण आहे, तळे राखील तो डॅश ही म्हण आहे. आपल्याला या डॅशच्या जागी म्हण आपल्याला पूर्ण करायचे आहे. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीच्या म्हणी ज्या आहेत हे आपल्याला नेहमी विचारले जातात. त्यामुळे अशा जर म्हणी आपल्याला पाहायच्या असतील तर 200पेक्षा जास्त म्हणी ज्या आहेत हे आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, तळे राखील तो पाणी चाखेल हे त्याचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि हा प्रश्न देखील 2021ला आपल्याला आरोग्य विभागात विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, 23 सुवर्ण पदकासह ऑलिम्पिकमधील सर्वात जास्त सुवर्ण पदकांच्या कमाईचा विक्रम कोणाच्या नावावरती आहे? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, आत्तापर्यंत काही देशांनी ऑलिम्पिकमध्ये जेवढे गोल्ड मेडल मिळवले नाहीत तेवढ्या फक्त एकाच व्यक्तीच्या नावावरती गोल्ड मेडल आहेत. लक्षात ठेवायचं आहे, हे ऑलिम्पिकमधील आपल्या सर्व घटना असणार आहेत. आणि ऑलिम्पिकमध्ये 23 सुवर्ण पदक म्हणजे किती? तर 23 जे गोल्ड मेडल आहेत ते मिळवण्याचा म्हणजे विक्रम जो आहे तो कोणाच्या नावावर आहे? लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 तर मायकल फेल्प्स हे जे आहेत यांच्या नावावर 23 गोल्ड मेडल जिंकण्याचा एक रेकॉर्ड आहे ऑलिम्पिकमध्ये. आणि हे जे आहेत तर हे एक अमेरिकन स्विमर आहेत. लक्षात ठेवा, यांच्यावरती आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे मित्रांनो, त्याची लिंक मी तुम्हाला लवकर डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर पहा, किती? 23 सुवर्ण पदकं. पर्याय 1 आपलं योग्य आन्सर होईल, मायकल फेल्प्स. प्रश्न 13 आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? लक्षात ठेवा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 2023च्या करंट अफेअर्सवरती केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अहवाल जारी केला होता आणि त्या अहवालानुसार जे काही भारतामध्ये सायबर क्राईम होत आहेत, पहा सायबर क्राईम जे होत आहेत त्या क्राईममध्ये महाराष्ट्र राज्य जे आहे हे कितव्या क्रमांकावरती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, तर महाराष्ट्र राज्याचा पहा महाराष्ट्र राज्य याचा 4था क्रमांक आहे सायबर क्राईममध्ये.
लक्षात ठेवा, यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा हे जे क्रमांक आहेत हेही तुम्हाला मी डीपमध्ये सांगतो, पण चौथा जो आहे तो आहे महाराष्ट्र राज्याचा. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, सन 1950 मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना करणारे थोर समाजसेवक कोण आहेत? याच ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2023च्या DMER मध्ये विचारण्यात आलेला होता. त्यामध्ये हा प्रश्न असा विचारला होता, कारण या प्रश्नाला 2 अर्थाने विचारलं जातं. लक्षात ठेवा, काय आहे जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना करणारे समाजसेवक कोण? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेलं आहे. जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना त्यांनी केली आहे. आणि या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी? 1950 या वर्षी केलेली आहे. लक्षात ठेवा, कधी कधी प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणती अशी संस्था आहे की कोणता असा निवास आहे ही शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेला आहे. लक्षात ठेवा, जगदंब कुष्ठ निवास. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य होईल. त्याची स्थापना जी आहे हे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी 1950 या वर्षी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, मराठा जातीच्या लोकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1917 साली कोणती संघटना स्थापन केली होती? मित्रांनो, यावरती आपल्याला प्रश्न असा विचारला होता. या ठिकाणी पहा, विठ्ठल रामजी शिंदे जे आहेत यांच्याऐवजी कधी कधी आपल्याला फक्त वीरा शिंदे एवढं दिलं जातं. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, वीरा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांनी मराठा जातीच्या लोकांना राष्ट्राच्या प्रवाहात म्हणजे राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी कधी 1917 साली एक संघटना स्थापन केली होती. त्या संघटनेचं नाव काय आहे? आणि हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला पहा जे समाज कल्याण ऑफिस आहे त्यामध्ये देखील 1 वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मराठा राष्ट्रीय संघ, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. तर मराठा राष्ट्रीय संघ ही जी संस्था आहे किंवा ही जी संघटना आहे ही सुरू केली होती पहा विठ्ठल रामजी शिंदे यांनी. याचं वर्ष आहे 1917 या वर्षी. आणि याचं मुख्य उद्देश काय होतं? जे मराठा जातीचे लोक आहेत त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 16 आहे, छाऊ हा आदिवासी लोककलेतील नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? पहा, या ठिकाणी एक लोकनृत्य प्रकार दिलेला आहे पहा, आणि त्याचं नाव काय आहे? तर छाऊ असं नाव आहे. आणि हा जो लोकनृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्यातील प्रकार आहे? या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पहा ऑप्शन क्रमांक ई, जे ओडिसा राज्य आहे पहा, ओडिसा राज्य. तर ओडिसा या राज्यातील लोककलेतील नृत्य प्रकार आहे जे की त्याचं नाव आहे छाऊ. ऑप्शन क्रमांक ई आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा मोठा आहे त्यामुळे प्रश्न लक्ष देऊन ऐकायचा आहे. लक्षात ठेवा, 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा डॅश या पंतप्रधानांनी जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते. प्रश्न समजून घ्या, कारण या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न हे बॅक टू बॅक तयार होतात. हा जर प्रश्न आपण क्लिअर केला तर आपल्याला 3 प्रश्नाची उत्तरे हे ऑटोमॅटिक मिळतील. लक्षात ठेवा, या ठिकाणी TCS मध्ये हाच प्रश्न विचारला होता, पण प्रश्न अशा पद्धतीने विचारला होता की जय जवान जय किसान हा नारा कोणाचा? या ठिकाणी फक्त थोडंसं कॉम्प्लिकेटेड केलंय. तर लक्षात ठेवा, पाकिस्तानने भारतावर आक्रमण कधी केलं होतं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 1965 मध्ये. तर 1965ला ज्यावेळेस पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं त्यावेळेस जे पंतप्रधान होते पहा, तर काय विचारले की कोणत्या पंतप्रधानांनी, म्हणजे डॅश या पंतप्रधानांनी, म्हणजे त्या ठिकाणी जे पंतप्रधान होते त्यांनी एक अशी घोषणा केली होती जय जवान जय किसान. ते आपल्याला पंतप्रधान आपल्याला सांगायचे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, लाल बहादूर शास्त्री त्यावेळेस पंतप्रधान होते आणि त्यांनी देशातील जेवढे काही सैनिक आहेत आणि जे शेतकरी आहेत यांना मोटिवेट म्हणजे काही प्रोत्साहित करण्यासाठी जय जवान जय किसान असा घोषणा किंवा असा नारा दिलेला होता. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनचे द्रावण पाण्यात विरघळल्यानंतर जंतूंचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी किती मिनिटांचा कालावधी लागतो? पहा, या ठिकाणी प्युरिफिकेशनवरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पाणी शुद्धीकरणाचा एक प्रश्न आहे. तर पाणी शुद्धीकरणासाठी एक द्रावण वापरलं जातं त्याचं नाव आहे पहा क्लोरीन. आणि ज्यावेळी क्लोरीन आपण पाण्यामध्ये विरघळतो किंवा पाण्यामध्ये टाकतो तर त्यावेळी पाण्यातील जे काही जंतू आहेत ते संपूर्णपणे नाश होण्यासाठी किती मिनिटांचा काळ लागतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी, तर 60 मिनिटांचा काल. म्हणजेच पहा किती 1 तासाचा कालावधी लागतो. ज्यावेळी क्लोरीन पाण्यात टाकलं जातं त्यापासून 1 तासाच्या आतमध्ये जंतूंचा संपूर्ण नायनाट होतो. कधी कधी 60 मिनिटांच्या ऐवजी आपल्याला 1 तास असं देखील ऑप्शन दिलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा, त्यामुळे मिनिट आणि तासामध्ये थोडंसं कन्फ्यूज होऊन जायचं नाही. पर्याय डी आपलं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 19 आहे, 1916 मध्ये भारत बांगलादेश दरम्यान खालीलपैकी कोणता करार करण्यात आलेला होता? पहा, यामध्ये 1916 मध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये एक करार झाला होता. तर त्या कराराचं नाव काय होतं? तर गंगा पाणी. पहा, गंगा पाणी वाटप करार जो आहे हा 1916 या वर्षी झाला होता भारत आणि बांगलादेशमध्ये. ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, केरळ राज्यामधील पेरियार अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न अल्टरनेट विचारण्यात आले होते. त्यापैकी आपल्याला हाच प्रश्न असा विचारला होता की पेरियार अभयारण्य जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे, आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारला होता. पहा, केरळ या राज्यामध्ये आहे पेरियार अभयारण्य, आणि हे जे अभयारण्य आहे हे पहा फक्त आणि फक्त म्हणजे स्पेशल हत्ती या प्राण्यासाठी संरक्षित किंवा हत्ती या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. हत्ती प्राण्यासाठी केरळ राज्यामधील पेरियार अभयारण्य प्रसिद्ध आहे. पर्याय ए. प्रश्न 21 आहे, हाडे व दातांची वाढ तसेच बळकटीकरणासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते? पहा मित्रांनो, जे आपले बोन्स आहेत म्हणजे जे हाडं आहेत आणि आपले जे टीथ आहेत, दात जे आहेत, तर दातांची मजबूतीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी एक द्रावण, एक खनिज द्रव्य म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो? पहा, खनिज द्रव्याला मिनरल्स म्हणू शकतो. तर अशी याची कोणतं मिनरल्स आहे की त्याची आपल्याला गरज असते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी, जे कॅल्शियम आहे. पहा, कॅल्शियम जे आहे तर कॅल्शियमची गरज असते आपल्या दात आणि हाडांची वाढ तसेच त्यांना बळकट करण्यासाठी. पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला एक वेळा विचारण्यात आला होता. पहा, पोलीस भरतीमध्ये SRPF पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तसेच हा प्रश्न आपल्याला TCS ने सुद्धा एक वेळा विचारलेला आहे. जे महाराष्ट्राचं, अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे पहा विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणि हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे? सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. सोलापूर म्हणजेच पहा कोणतं? तर पंढरपूर. पंढरपूर या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल, सोलापूर. प्रश्न क्रमांक 23 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू केलेले आहेत? आणि हा जो प्रश्न आहे हा ऑक्टोबर 2023 मधील करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू केलेले आहेत? आणि ते राज्य आहे म्हणजे पहा पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र हे राज्य. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, ओडिसाचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण आपल्याला प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री सोबतच त्या राज्याचे जे गृहमंत्री आहेत ते देखील विचारले जातात, आणि सोबतच त्या राज्याचे जे गव्हर्नर म्हणजे जे राज्यपाल असतात ते देखील आपल्याला विचारले जातात. आणि या तिन्ही वरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा आहे पहा करंट अफेअर्स 2023चा, म्हणजे नुकतेच ओडिशा राज्याचे नवीन राज्यपाल एक नेमणूक झालेली आहे. तर ते कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, रघुवर दास हे जे आहेत हे ओडिशा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला प्रश्न शेवटचा आहे. प्रश्न क्रमांक 25, अकबराने फतेहपूर सिक्री व नवीन शहराची स्थापना डॅश याचा सन्मान करण्यासाठी केली होती? लक्षात ठेवा, अकबराने फतेहपूर सिक्री आणि अजून एक शहर होतं त्याची स्थापना जी आहे ही एका राजाचा सन्मान करण्यासाठी केली होती. तो राजा कोणता होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी, जो अबुल फजल. प्रश्न हा मित्रांनो महत्त्वाचा आहे. अबुल फजल हा जो राजा आहे तर या राजाच्या सन्मानासाठी अकबराने फतेहपूर सिक्री नवीन राज्याची स्थापना केलेली होती किंवा नवीन शहराची स्थापना केलेली होती. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर मित्रांनो, हे होते पहा आपले महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तरं देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF मिळवायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला भेट द्या. त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF आपण अवेलेबल केलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.